ठिकाणी बोलवतोय मॅच चालू करा सर. चला दोन्ही टीमला शुभेच्छा असतील आणि बॅटिंग मार्क वरती पहिल्या सलामीच्या जोडीचं आगमन क्रीडांगणावरती अक्षय म्हात्रे आणि त्याच्या साथीने मात्र बॅटर आपण बघू शकाल. चेंडूची सध्या चेकिंग केली जाते. ऋषी आणि अक्षय म्हात्रे इथून स्टार्टिंग करतील आणि 5 ओव्हरची मॅच राहील. रोहन 11 ममदापूरचे जे सपोर्टर आलेले आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. एक मोठी सपोर्टरची टीम रोहन 11 ममदापूर. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. जर का तुमची टी शर्ट तुमच्या सारखे नसतील तर मग तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल. ही प्रत्येक टीमने याची नोंद घ्या. आणि मैदानाच्या आतमध्ये एक मोठा मुकाबला या वर्षी खरं तर डेच्या स्पर्धा रोहन 11 ममदापूर टीमला टी शर्ट सारखा नसल्या कारणास्तव 2 धावांची पेनल्टी इथून देण्यात आलेली आहे ममदापूर टीमला. रोहन 11 ममदापूर रयांजी पाल्टे यांनी पुरस्कृत केलेला संघ. टाइम इज ऑन. 8:40 पहिला चेंडू टाकला जाईल. 39 झालेत. बॉलर्स इथून सज्ज होते. पहिला बॉलर रोहन 11 टीम ममदापूर कडून मोहन आणि त्यांच्या विरोधात स्ट्रायकर एनला सज्ज असेल तो मात्र ऋषी. एक बिग बॅटल नेरळ परिसरातीलच 2 संघ आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती आगाच पहिला सिक्सर मारलाय ऋषीने. मी आधीच म्हटलं की तुफान फॉर्म मध्ये डेच्या स्पर्धा गाजवतोय तो सिद्धिविनायक नेरळपाडा आणि मोहनच्या विरोधामध्ये हा पहिला सिक्सर ऋषीने लगावलाय. खरं तर कारण क्रिकेट असं आहे ना की जिथे नायक उडतात आणि स्वप्ने उडतात. खरं तर बॉलरचं स्वप्न असं विकेट घ्यायचं, त्याची स्वप्न उडवली जातात आणि एखादा चांगला खेळाडू एक नायक बनून खरं तर उठाव करताना दिसतो. तसा पहिल्याच बॉलवरती उठाव केला ऋषीने आणि पहिल्या बॉलवरती सिक्सर आलाय. धावा मिळतील 6. खूप छान स्पर्धा डेच्या स्पर्धामध्ये अंजपचं मैदान गाजवलं होतं सिद्धिविनायक नेरळपाडाने. फायनलची मॅच त्या स्पर्धेमध्ये तो खेळला होता आणि द्वितीय क्रमांकाची मानाची ट्रॉफी जिंकली होती ती सिद्धिविनायक नेरळपाडाने. रोहन 11 ममदापूर टीम कडून मोहन वरती पहिलाच अटॅक. चेंडू बॅटरकडे इथून चेकिंग साठी देण्यात आलेला आहे. आणखीन एक चेंडू फेका. 8:41 पहिला चेंडू इथून टाकला गेलाय. 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर कशा कंप्लीट होतील आणि ड्रिंक्स ब्रेकचा 2-3 मिनिटांचा विचार केला तर 28 मिनिटात कशी पहिली इनिंग कंप्लीट होईल याकडे आपण सर्वांनी लक्ष द्या. जावाबाई ट्रॉफी कालची रात्र एकदम भारी ठरली. जावाबाईंचा संघ कालच्या रात्रीमध्ये ट्रॉफी जिंकणारा संघ ठरला आणि अक्रमभाई टिवाले यांचं आगमन. आणि आता रोहन 11 ममदापूरच्या विरोधात मोहनवरती पहिल्याच ओव्हरमध्ये ऋषीने मात्र सिक्सर मारलाय. मोहनचा हा चेंडू यावेळेस डॉट बॉल. खरं तर अक्षय म्हात्रे आणि ऋषी ही ओपनिंग जोडी सिद्धिविनायक नेरळपाडा संघासाठी लकी आहे कारण यावर्षी या सलामीच्या जोडीने भरपूर धावा केल्यात आणि ही पार्टनरशिप अशीच प्रत्येक स्पर्धेमध्ये सातत्य ठेवत असताना आता या स्पर्धेमध्ये देखील. धीम्या गतीचा बॉल परफेक्ट पिक केलाय ऋषीच्या बॅट मधून ऑन साइडला. आणखीन एक बाउंड्री झालेली आहे. षटकारानंतर आलाय तो चौकार. बबलू भाई हाय आपला दिलाचा तो दिलदार. सुमन डोंगरे आणि जावेद खोत आहेत त्याचे. थँक्यू डीजर. बॉल आणि धावा झाल्या तर 10. खूप चांगले बॅटिंग. मोहनचा चेंडू 6.4 अशी पहिलीच ओव्हर आहे. बघा यानंतर होणारी मॅच असेल जय कोलंबा माता शिलू, राजू तरे आणि त्याचबरोबर यशोदीप डिक्सल दोन्ही टीमचे कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी ऑन टाइम उपस्थित व्हाल ही विनंती असेल आपल्याला. नेक्स्ट बॉल मोहनचा. शॉट भारी आहे ऋषीचा. हवेत चेंडू आणि इथे पकडली कॅच. एफर्ट सक्सेसफुल झाले दीपकचे आणि पहिल्या झटक्यात 10 रन्स वरती टीम सिद्धिविनायक नेरळपाडा.
फलंदाज बाद डीजे. जावेद खोत भाईचं नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. बबलून जय भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत. या पंचक्रोशीत नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. या पंचक्रोशीत नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. थँक्यू डीजे. पाचव्या बॉलवरती विकेट आली आणि दीपकने एक अफलातून कॅच पकडली. नवीन फलंदाज सिद्धिविनायक नेरळपाडा टीम कडून शिवम. वनडाऊनच्या भूमिकेत शिवमला इथे पाठवण्यात आलं. एक वेगळा प्रयोग. जसं भारतीय संघामध्ये सध्या तिलक वर्मा ज्या पद्धतीने खेळतोय ना त्या पद्धतीने खरं तर शिवम सिद्धिविनायक नेरळपाडा संघासाठी आहे. कारण विराट कोहली, रोहित शर्मा असे दिग्गज खेळाडू जेव्हा T20 मधून निवृत्त झाले त्यानंतर मात्र आता अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, अभिषेक दुबे असे बरेचसे खेळाडू खरं तर भारतीय संघाला एक मजबूत बनवत असताना. आणि तसाच सिद्धिविनायक नेरळपाडा टीम कडून लेफ्ट हँड बॅटर शिवम ऑन क्रीज आहे आणि लास्ट बॉल फेस करेल मोहन पारजीचा. अंतिम बॉल. शेवटचा बॉल ड्राईव्ह केलं समोर. 1 रनचा कॉल आहे आणि पहिल्या पॉवर प्लेची इथून समाप्ती होत असताना रन झाले सिद्धिविनायक नेरळपाडा संघाच्या. 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आलेत आणि रुहान 11 ममदापूर टीमला 2 रनची पेनल्टी देण्यात आलेली आहे. त्या कारणास्तव 2 धावांचे ऍडिशन आपण या फर्स्ट ओव्हरच्या समाप्तीनंतर करतोय. टोटल 13 धावा सिद्धिविनायक नेरळपाडा टीमच्या सध्या धावा फलकावरती आहेत. यानंतर तुम्हाला जय कोळंबा माता शेलू वर्सेस यशोदीप डिक्सल असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे दोन्ही टीमने ऑन टाइम रिपोर्टिंग करा. ही देखील सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि दामतकरांची स्पर्धा म्हटलं ना तर कालच्या रात्रीमध्ये देखील मी उल्लेख केला की ओमकार तारमळे हा खेळाडू जो शहापूर तालुक्याचा शेरे गावाचा खरं तर IPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये 30 लाख रुपयाला खरं तर सोल्ड आउट झाला. आणि खरं तर त्याच्या वडिलांनी भरपूर मेहनत घेतली होती ओमकारसाठी. जवळपास बचत गटाचं कर्ज काढून त्याला क्रिकेट खेळण्यासाठी पाठवलं आणि भारतातील सर्वाधिक जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या IPL मध्ये खरं तर शहापूर तालुक्यातील शेरे गावाच्या त्या खेळाडूचं सिलेक्शन झालं. म्हणजे मेहनत जर का घेतली ना तर यश आपल्याला नक्की मिळतं. हे मात्र ओमकारने दाखवलं. आणि आता इथून बघायचं की 1 ओव्हरमध्ये 13 रन्स आहेत. शिवम आणि अक्षय म्हात्रे अजून एकही बॉल खेळलेला नाही अक्षय. म्हणजे अक्षयच्या बॅटवरती चेंडू येणं, त्याचा स्ट्राईक रेट, त्यानंतर गोलंदाजाच्या विरोधात त्याचा अटॅकिंग मोड, एकंदरीत अक्षय म्हात्रेचा देखील जलवा अजून बाकी आहे. सध्या फर्स्ट ओव्हर नंतर आता ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय प्रवीण दरवडा बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल चांगला बॉल होता. मागे खेचता आला असता. शिवनला टायमिंग मात्र जुळता आलं नाही आणि पहिला मात्र डॉट बॉल आलाय. अक्षय आता गायडन्स करतोय. सिद्धिविनायक नेरळपाडा संघाला मात्र चांगल्या स्कोरची अपेक्षा आहे कारण यावर्षी हा संघ तुफान फॉर्म मध्ये. 5 मिनिटांमध्ये पहिली ओव्हर समाप्त झाली आहे. त्यामुळे विथ टाइम आपण मात्र बॉलर्स आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने कॅप्टनने विशेष लक्ष द्या. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अपील जोरदार. बॅटर सेफ आहे. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल. शिवमला खरं तर ज्या रोलसाठी पाठवण्यात आलंय त्या रोल्स मध्ये शिवम कडून ते फटके येत नाहीयेत कारण 2 लगातार डॉट बॉल प्रवीणने टाकलेत. प्रेशर सध्या बनवतोय फलंदाजावरती प्रवीण. शिवमचा शॉट समोर खेळाडू आहे कव्हर मध्ये. संदीप शिनारे होते त्या ठिकाणी. 1 रन इथून मिळेल आणि 1 रनने स्कोर 1-14 आणि अखेरकार 9 चेंडू नंतर सलामीचा फलंदाज अक्षय म्हात्रे स्ट्राईक वरती आलाय. अक्षय म्हात्रे हा कंटिन्युअसली जर पाहिला ना तर सातत्याने दरवर्षी आपल्या बॅटिंगने सिद्धिविनायक नेरळपाडा टीम साठी रन्स करत असतो आणि त्या अक्षय म्हात्रेवरती आता जबाबदारी. एका बाजूने बाउंड्री सुरू राहिल्या पाहिजेत तरच एक मोठ्या टोटल कडे जाता येईल. गोलंदाज सय्याद प्रवीण समोर अक्षय. शॉट भारी अक्षयचा मिड विकेट कडे. उंच हवे चेंडू आहे जमिनीवरती येईल तोपर्यंत डीप मध्ये खेळाडू पोहोचलेत आणि 2 रन्स मिळतील टीम सिद्धिविनायक नेरळपाडाला. अक्षय म्हात्रे चांगला प्लेयर आहे. कर्जत प्रीमियर लीग 2026 कमिंग सून हे स्टेटस आज मी बऱ्याच जणांच्या व्हॉट्सअप वरती पाहिले. म्हणजे त्या काही महिन्यातच कर्जत प्रीमियर लीग 2026 ही
तालुक्याची स्पर्धा देखील आपल्या सर्वांच्या भेटीला लवकरच येणार आहे. प्रवीणचा हा चेंडू भरपूर हाईट होती, व्हाईट बॉल अंपायर्सने इथं घोषित केला आहे. वॉर्निंग देखील देण्यात आलेली आहे बॉलर्सला. अशा पद्धतीचे बॉल आपण सातत्याने टाकू शकत नाही आणि 1 रनने धावसंख्या ती 17. 4 बॉल प्रवीणचे समाप्त. रन्स आता 17 म्हणजे अवघ्या 4 धावा आल्यात आतापर्यंत 4 बॉल मध्ये. शॉट भारी आहे, बरोबर चेंडू लॉंग ऑफच्या वरून काढलाय. अक्षय म्हात्रेने इथे ठोकलाय षटकार. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि सिद्धिविनायक नेरलपाडा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर येतो मात्र 23 धावा. क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्याने मैदानाच्या आतमध्ये चाली खेळाव्याच लागतात, कारण ज्या पद्धतीने आपलं आयुष्य असतं की जसं आयुष्य म्हणतात ना की बुद्धिबळाचा खेळ आहे. टिकून राहायचं असेल तर चाली रचत राहाव्या लागतात. तसा क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील सातत्याने तुम्हाला चाली रचत राहाव्या लागतात, सातत्याने प्लॅन बनवावे लागतात, काही प्लॅन चेंज करावे लागतात. कारण स्ट्रॅटेजीमध्ये सातत्याने बदल केला तर आपल्याला कंडिशननुसार बॅटिंग करता येतं आणि एक चांगल्या स्कोरकडे वाटचाल आहे ती सध्या सिद्धिविनायक नेरलपाडा टीमची. 2 ओव्हर समाप्त झाल्यात. 2 ओव्हरमध्ये 2 षटकार 1 चौकार अशा बॅटिंगने 23 धावा आल्यात. रुहान 11 ममदापूर टीम कडून मोहन पुन्हा बॉलिंग अटॅक वरती आलेत. फिल्डिंग मध्ये चेंजेस. मग 8:41 ला पहिला चेंडू पडला होता. 9 मिनिटांमध्ये 2 ओव्हर फिनिश झाल्यात. त्यामुळे आपण विशेषतः पहिल्या 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये टाकणं अत्यंत गरजेचं आहे. ड्रिंक्स ब्रेक्स जर पाण्याची डिमांड असेल तर पाण्याची बॉटल देखील आपण रेडी ठेवा, ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत करतो. 2 ओव्हर 23 धावा. समोर येतो शिवम आणि बॉलिंग करेल तो मात्र मोहन पारधी. धीम्या गतीचा बॉल, फटका चांगला आहे शिवमचा. खेळाडू भरदा वेगाने धावतो पॉइंट वरून. वसीम होता त्या ठिकाणी. चाललाय चेंडू सीमा पार. ओव्हर दी रोप चौकार. थँक्यू डीजे. फिल्डिंग मध्ये मिस्टेक होती खरं तर आणि 4 धावा इथून मिळतात. शिवम आता पुन्हा एकदा तो लय पकडतोय, त्या फ्लो मध्ये येतोय कारण मोहनला त्याने पहिली बाउंड्री लगावलेली आहे. 27 धावा. 1 बॉल 27. शॉट वारी ऑन साइडला. काऊक फेसच्या डोक्यावरून ठोकलाय तो सिक्सर. शिवम इज ऑन फायर नाव. डीजे. दोन बॉल 33 धावा. पुन्हा एकदा शिवमचा फटका ऑन साइडला चाललाय. पहिली रन वेगाने कंप्लीट केले आणि दुसऱ्या रन साठी घाई केलेली नाहीये. अक्षयने 1 रन घेतली आहे. सिंगल इथून मिळेल. स्ट्राइक रोटेट होईल. आता रन्स वाढल्या. 3 बॉल मध्ये 34 धावा आहेत. म्हणजे एक चांगला स्कोर इथे रुहान 11 ममदापूरच्या विरोधात सिद्धिविनायक नेरलपाडा उभारू शकतो. आणि अक्षय मात्र खरं तर संयमाने आपल्या सहकार्याला मार्गदर्शन करत असताना शिवमने आता एका बाजूने त्या बाउंड्रीजला सुरुवात केली तर दुसऱ्या बाजूने अक्षय मात्र एक इनिंग बॅलन्स करत असताना पार्टनरशिप थोडी मजबूत होताना आणि आता मोहन पारधी वर्सेस अक्षय मात्रे ही लढत. शॉट वारी ऑन साइडला. स्मॅश 6. काय शॉट मारलाय अक्षय मात्रेने. खतरनाक बॅटिंग. सिद्धिविनायक नेरलपाडाचा स्कोर इथून 40 पर्यंत पोहोचलाय. एका बाजूने अक्षय म्हात्रे, एका बाजूने शिवम. मोहन पारधीवरती हा तुटून आला आणि 40 धावा झाल्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर. रेहानजी पाल्टे यांनी पुरस्कृत केलेला रुहान 11 ममदापूर. रेहानजी पाल्टे, अक्रमभाई टिवाले आणि बरेचसे सपोर्टर आलेत ममदापूरचे. पण मोहन पारधीवरती मात्र आक्रमण सुरू आहे.
रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, फुलर लेनचा चेंडू होता, अक्षय मात्रेने मिस केलाय चेंडू. एक चान्स त्याने जरूर गमावली, हे जरूर थोडं असा नाराज असेल स्वतःवरती. संदीपजी शिनारे बाउंड्री लाईनला टच आहेत, खूप चांगले अंपायर आहेत, पण आता आपल्या टीमसाठी ॲज अ फिल्डर ते चांगली कामगिरी त्यांना करणार. आणि स्कोर पाहू शकाल, 5 बॉल 40. लास्ट बॉल ओव्हर नंबर 3 चा खेळ कंप्लीट. 3 ओव्हर आणि 40 रन्स आहेत त्या सिद्धिविनायक नेरलपाडा टीमच्या. या ओव्हरमध्ये मोहन पारदीने 17 धावा खर्च केल्या, म्हणजे एक चांगल्या रणगतीने सध्या 13.33च्या रणगतीने टीमची टोटल पुढे झाली आहे. यशोदीप डिक्सल टीमचे कर्णधार, जे के शेलू टीमचे कर्णधार, दोघांनी ही विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये ऑन टाइम टॉससाठी उपस्थित राहा आणि टॉस करताना येताना आपला डिसिजन आणि आयोजकांशी देखील आपल्याला लगेच संपर्क साधायचा आहे, त्या अनुषंगाने पूर्णपणे तयारीनिशी या. 3 ओव्हर आणि 40 धावा. इथे थोडासा विसावा जरूर मिळतं. 1 ते 2 मिनिटाचा आपण ड्रिंक ब्रेक देतोय, कारण गरज असते, कारण इतकी छान बॅटिंग करत असताना रनिंग करावी लागते. एनर्जी मेंटेन करण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. आणि 13 मिनिटामध्ये 3 ओव्हर समाप्त झाला, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. 8:41ला चेंडू पडला, 8:54 झालेत, म्हणजे 13 मिनिटामध्ये 3 ओव्हर रोहान 11 ममदापूरने टाकल्यात. म्हणजे टाइम किती महत्वाचा आहे हे प्रत्येक खेळाडूला माहिती आहे आणि प्रत्येक माणसालाही माहिती आहे की आयुष्यामध्ये वेल फार महत्वाचे असते. टाइम इज द बेस्ट फ्रेंड ऑफ मॅन अँड टाइम इज द बेस्ट एनिमी ऑफ मॅन. वेल ही आपला चांगला मित्र देखील आहे आणि चांगला शत्रू देखील आहे. त्यामुळे वेल बदलली, क्रिकेटमध्ये असंच आहे, थोडासा जर रिदम तुटला ना तर फलंदाजाच्या बॅटमधून देखील रन्स यायला फार संघर्ष करावा लागतो. आणि जर बॉलरचा देखील टप्पा चुकला तर मात्र विपक्षी टीमला सहजपणे धावा तो खर्च करू शकतो. 3 ओव्हर 40 धावा. दीपक आला पहिला बॉल. फुल टॉस ऑन साइडला, फटका वेगवान आहे, लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहे, एक सिंगल फक्त इथून मिळेल. 42 रन. सिद्धिविनायक नेरलपाडा. आज जणू काही फलंदाजाने निर्धार केला की विकेट जाऊ द्यायची नाही आणि ती एक विकेट फक्त आली. आणि त्यानंतर अक्षय मात्रे आणि शिवमने चांगली पार्टनरशिप केली आणि आपण बघू शकाल या एका रनने धावसंख्या ती 41. गोलंदाज सय्यार, बॉलिंग मार्क वरती दीपक आहे. गोलंदाज सय्यार 41 आहे. अक्षय मात्रे ऑन स्ट्राइक. वेगवान बॉल इथे टाकला. 1 मिनिट थांबवतो सर तुम्हाला. नेक्स्ट मॅचचा टॉस कडे आपण जाऊया. नेक्स्ट मॅचचा टॉसचा कॉल या ठिकाणी देऊया. जे के शेलू राजू आणि त्यांच्या विरोधामध्ये यशोदीप डिक्सल, दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण रेडी राहायचं आहे टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. डीजे बजाव. बॅट्समन आउट झाला शिवम आणि सिद्धिविनायक नेरलपाडाच्या धावा संख्येवरती तुम्ही बघू शकाल ऑन बोर्ड 42 रन्स आहेत. 2 विकेट आउट झाले. अक्षय मात्रे सध्या बॅटिंग करतो आणि कॅप्टन हेमंत चंचे आणि त्यांच्या विरोधामध्ये बॉलर येतो दीपक. अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये आता 42 रन्सला किमान 60 प्लस. अप्रोच चांगला आहे 60 प्लसचा, पण आता बॅटिंग करावी लागेल. अपील जोरदार आहे. शरीरभेदी चेंडू होता, मोहनकडे चेंडू येईल तोपर्यंत रन कंप्लीट झाली आणि एक क्विक सिंगलने लेग बायच्या स्वरूपातली धाव असे टीमच्या खात्यात. आणि 43 रन्स 8 बॉल शिल्लक आहे. म्हणजे दीपकचे 2 बॉल इथून बाकी आहेत आणि फिल्डरला खरं तर आता थोडी विश्रांती मिळाली. मागील काही चेंडू पासून खरं तर चेंडूवरती पाहिजे तसा शॉट आलेला नाही. 2-3 चेंडू थोडे मिस केलेत या ओव्हरमध्ये. दीपकच्या ओव्हरमध्ये ज्या रन्स यायला पाहिजे होत्या तिथे फक्त 3 धावा आल्यात 4 बॉलमध्ये. आणि आता हेमंत चंचे आणखीन एक हार्ड हिटर समोर ड्राईव्ह केलाय. खेळाडू दूर आहे, स्वतः बॉलर पुढे धावलाय. 2 फलंदाजांनी ओळखले. परिस्थिती 2 धावांची बनेल का?
आता बघायचं डिसिजन. पंच पाहतायत आणि एक्झॅक्ट काय घडलं. 2 धावा इथून अक्षय आणि हेमंत चंचने कंप्लीट केल्यात. 2 धावा मिळतील. धावा संख्या 45. अजूनही एक बॉल बाकी आहे दीपकचा. चौथं षटक विथ टाइम 17 मिनिटांमध्ये बघा चौथं षटक समाप्तीकडे आलं. म्हणजे जो 20 मिनिटांचा अवधी आहे जो आमच्या ऑफिशियलनी खरं तर दिलेला आहे 20 मिनिटाच्या आतमध्ये चौथं षटक समाप्तीकडे. रुहान 11 ममदापूरच्या बॉलर्सच्या मॅनेजमेंटचं कौतुक आहे आणि टीम कॅप्टनचं देखील कौतुक आहे. स्कोर कार्ड वरती सिद्धिविनायक नेरलपाडा. चौथ्या ओव्हरमध्ये फलंदाजांना खरं तर नियंत्रणाखाली आणलं ते दीपकने. कारण 3 ओव्हरमध्ये 40 होत्या. चौथ्या ओव्हरमध्ये किमान 50शी पार जायला हव्या होत्या. सिद्धिविनायक नेरलपाडा टीम कडून या ओव्हरमध्ये तो अटॅक झाला नाही गोलंदाजाच्या विरोधात. ते आक्रमण त्यांनी स्वीकारलं नाही आणि फक्त 5 चेंडूमध्ये रन्स आल्यात. ते मात्र 5. अंतिम बॉल. लास्ट बॉल. शॉट बारी आहे. मागे खेचलाय चौकार आणि सॉरी षटकार आणि या सिक्सरने रन्स पोहोचल्यात सिद्धिविनायक नेरलपाडा संघाच्या 51. टीमची 50 कंप्लीट. डीजे बाजा डीजे. तर 4 ओव्हरमध्ये 51 धावा झालेल्या आहेत आणि आता येणाऱ्या नवीन वर्षामध्ये दामतची क्रीडांगण आणि दामतच्या क्रीडांगणावरती खरं तर आबिद खोतबाई आणि अझहरबाई यांच्या वतीने उपतालुका प्रमुख चषक 2026 ही स्पर्धा दिनांक 8 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान या मैदानावरती खेळवली जाईल. ज्यामध्ये प्रवेश फी असेल 14,000 रुपये. प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज असेल 1,00,000. द्वितीय क्रमांक 50,000. तृतीय चतुर्थ आणि 5वा क्रमांक प्रत्येकी 25,000. आणि या स्पर्धेमध्ये खास आकर्षण म्हणजे मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक बाईक असेल. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जर का तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही 3,000 रुपये ॲडव्हान्स दिल्याशिवाय तुमचा प्रवेश निश्चित केला जाणार नाही. आणि या स्पर्धेमध्ये आपण प्रवेश घेण्यासाठी राजेंद्र भोईर यांच्याशी मात्र आपण संपर्क साधावा. थँक्यू सो मच. लास्ट ओव्हरला सुरुवात आणि पहिला बॉल संदीप शिनारेचा. खाली राहिल्या चेंडू. खरं तर अक्षय जजमेंट आखतोय. हेमंतने मात्र 50शी पार रन्स घेऊन गेलेला आहे आणि या ओव्हरमध्ये आता तो फिनिशिंग टच हवाय. जो अप्रोच होता की अप्रॉक्सिमेटली जे टीमने प्रेडिक्ट केलं होतं की 60+ रन्स आणि तो आता आकडा सिद्धिविनायक नेरलपाडा टीमला गाठायचा. शॉट बारी आहे. गॅप मोठा आहे. वेगवान चेंडू. फटका दमदार. खेचला अक्षय मात्रेने. खणखणीत चौकार. पुन्हा एकदा अक्षयचा शॉट ऑन साइडला मिड विकेट कडे खेळाडू तैनात आहे. समोर चेंडू होता. 1 रन 56 धावा आहे टीम सिद्धिविनायक नेरलपाडा टीमच्या. 3 बॉल 56. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. यशोदीप डिक्सल टीमचे संघनायक उपस्थित आहेत. जय कोळंबा माता शेलू टीमचे कॅप्टन राजू यांना रिक्वेस्ट असेल की राजू आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. बघा जर का सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये जर आपण का आला नाही तर मात्र तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण एक टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. चांगला बॉल संदीप शिनारेचा. आपण बघायचंय या बॉल नंतर आता फलंदाज हेमंत चंचल लास्ट 2 बॉल वरती काय करेल. 56 धावा आहेत आणि शेवटच्या 2 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. हेमंत चंचल ज्याने सिक्सर मारलाय. संदीप शिनारे खरं तर धीम्या गतीने चेंडू टाकतोय पण मात्र खूप छान बॉलिंग. समोर खेळले. बॅक टू द बॉलर. आता चेंडू समोर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅटर आउट. एक बॉल आता शिल्लक आहे आणि आम्ही शेलू टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करतोय. जय कोलंबा माता शेलू टीमचे कॅप्टन राजू तरे आपण टॉस साठी उपस्थित राहा. यशोदीप डिक्सल टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. जर का आपण उशीर केला तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. शेवटचा बॉल आहे आणि 56 धावा.
56 धावा फलकावरती आहेत. 5 चेंडू आणि आता या शेवटच्या बॉल वरती 60 धाव संख्येच्या पार जाण्यासाठी शेवटचा एक फिनिशिंग टच देणारा मल्टी हिट मारावा लागेल तो मात्र बॅटर निलेश शिनारेला. शेवटचा बॉल आणि लास्ट बॉल वरती ठोकलाय चौकार निलेशने. रन्स झाल्यात पहिल्या 17 मध्ये टोटल धावा 60 आणि 61 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय रुहान 11 ममदापूर या टीमला. चला दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये उपस्थित. आपण पुढील मॅचच्या टॉस कडे जाणार आहोत आणि मी विनंती करेल पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी दोन्ही कर्णधारांना आपण या ठिकाणी यावं आणि रेहानजी पाल्टियांना विनंती करेल की पुढील मॅचचा टॉस रेहान भाई आपल्या शुभ हस्ते करावा. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. एका बाजूला यशोदीप डिक्सलचे प्रसाद भासे आणि दुसऱ्या बाजूला जय कोलंबा माता शेलू टीमचे कॅप्टन राजू तरे आणि रेहान भाई पाल्टे यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. दोन्ही कॅप्टन या आपण टॉस बॉक्स मध्ये रेहान भाईंच्या शुभ हस्ते टॉस इथे करणार आहोत. तर टॉस आपण करतोय. हेड इज द कॉल. टॉस जिंकलाय जेके शेलू टीमने. कॅप्टन राजू यांचा डिसिजन पेंडिंग की फिल्डिंग. तर जेके शेलू टीमने फिल्डिंगचा डिसिजन घेतला आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केले ते यशोदीप डिक्सल टीमला. दोन्ही कॅप्टन आपण खुरमबाईंशी संपर्क साधा आणि त्यानंतर आपण दोन्ही आपापल्या टीमला मॅच साठी रेडी करा. 61 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. टीम रुहान 11 ममदापूर या टीमला बघा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 धावांची पेनल्टी ऍड करूनच टोटल 60 धावा झालेल्या आहेत आणि 61 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवण्यात आलंय. आजची रात्र कोणता संघ या स्पर्धेवरती आपला अधिराज्य गाजवणार हे 8 टीम आणि 8 टीम मधून एक नक्की आज पुढे जाईल आणि टॉप 6 मध्ये जाणारा तिसरा संघ आज नक्की मिळेल. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतात योगेशजी ढोळे सर आणि येणारे 30 बॉल आणि 61 धावांचं टार्गेट इथे ठेवण्यात आलेलं आहे. चला बॅट्समन पाठवा. रुहान 11 ममदापूर टीम आपण बॅट्समन लगेच पाठवा. जास्त वेळ घेऊ नका. चला मॅचला सुरुवात होते. या रुहान 11 ममदापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते सिद्धिविनायक नेरलपाडा या दोन टीम दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. जाबाबाई चषक 2025 ही स्पर्धा तुम्ही पाहताय.
आज या स्पर्धेची तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीतील ही सेकंड मॅच आहे. पहिल्या फेरीतील आपण पाहताय सिद्धिविनायक नेरलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये रोहान 11 ममदापूर. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक नेरलपाडा टीमनं धाबा बनवल्या त्या 60 आणि 61 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट इथून सेट केलंय ते रोहान 11 ममदापूर टीमच्या अगेन्स्ट. आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीवीर दाखल झालेत. आपण पाहताय मोहन पारदी आणि दीपक. गोलंदाज शिवम. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप आपण पाहताय. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न परंतु व्हाईट लाईनच्या बाहेर गेला. पहिलाच बॉल पंचांना इथून मात्र स्क्वेअर घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या धाब्यानं खऱ्या अर्थानं अकाउंट ओपन झालंय रोहान 11 ममदापूर टीमचं. रेहानजी पार्टे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. हो यावेळी ड्राईव्ह केलाय परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी पकडले कॅच. मॅचची गोल्डन विकेट. मोहन पारदी हाज टू द डिपार्ट. पहिला बॉल वाईड होता आणि बरोबर त्यानंतर जर पाहायला गेलं तर थोडासा पुढ्यामध्ये टाकला होता परंतु गती थोडी कमी केली होती. फिंगर रोल केले होते आणि त्यानंतर लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह चांगला केला होता परंतु फिल्डरला बीट करू शकले नाहीयेत आणि इथून मात्र मोठी विकेट येते रोहान 11 ममदापूर टीमची. मोहन पारदी इथून मात्र बाद होतोय. पहिला हादरा मिळाला. महत्वाचा धक्का दिला सिद्धिविनायक नेरलपाडा टीमनं. गोलंदाज शिवम. बॅटिंग देखील शिवमने दमदार केली आहे आणि आता बॉलिंग देखील तशीच करतोय आज खऱ्या अर्थानं. चला ममदापूर टीम मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा पाठलाग करते आणि त्यांच्यासाठी त्या पाठलागासाठी खऱ्या अर्थानं मयूर गोविंद शिंगे यांच्याकडून खऱ्या अर्थानं त्या पाठलागासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. ते पाठलाग अगदी सेफरित्या करतील अशा शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून आल्यात. त्यांच्या शुभेच्छांचा आपण स्वीकार करूया. इथून मात्र दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तिसऱ्या क्रमांकामध्ये आपण पाहताय प्रकाश पारदी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. हो इथे देखील फटका चांगला. बॅक टू द बॉलर. फिल्डर आहे तो मिड ऑन मध्ये. बॉल आता तो निसटला होता परंतु लगेच स्वतःला ऍडजस्ट केलं. बॉलला त्या ठिकाणी गॅदर केलं आणि त्यानंतर मात्र कोणतीही धाव इथून मिळणार नाहीये. डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग सध्याच्या घडीला चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहताय ती शिवम या गोलंदाजाची. अगदी फुल लेनचे बॉल मात्र टाकले जात आहेत. लेफ्टी गोलंदाज अँगल क्रिएट करत असताना राईटी फलंदाजाच्या विरोधामध्ये आणखीन एक चांगला बॉल. व्यवस्थित बॅटवरती येतच नाहीये. बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क होतच नाहीये. तो संपर्क होणं फार गरजेचं आहे. तो संपर्क जर झाला तर मात्र मोठे फटके येतील कारण की 61चा पाठलाग आहे. त्यासाठी संपर्क तर चांगलाच करावा लागेल. ओ समोर टाकला होता. समोरच्या दिशेनं लॉप केलाय. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑफ मधून प्रकाश पारदीच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉल वरती जर पाहायला गेलं तर थोडासा हवी ठरला होता शिवम. आपण पाहताय बॉलिंग करत असताना प्रकाश पारदी वरती कारण की ती विकेट आली होती मोहन पारदीची. त्यानंतर प्रकाश पारदी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. ती विकेट आल्यानंतर तो दबाव होता. मोठी विकेट्स होती. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मोहन पारदीच्या बॅटमधून धावा येणं फार गरजेच्या होत्या. त्या आवश्यक होत्या परंतु तो लवकर बाद झाला आणि त्यानंतर मात्र ही संपूर्ण जबाबदारी आता इथून वाढली आहे ती पाठीमागच्या फलंदाजांवरती. प्रकाश पारदी आणि त्यानंतर आपण पाहतोय सलामीला गेलेला दीपक. या 2 फलंदाजांवरती आता भरपूर सारी जबाबदारी असेल. त्यांच्यामध्ये इथून पार्टनरशिप होणं गरजेचं राहील. ती पार्टनरशिप जर बिल्डअप झाली तो मोमेंटम जर मिळाला तर या धावसंख्येपर्यंत जरूर पोहोचतील. परंतु शिवम चांगली बॉलिंग करतायत. हो आणखीन एक चांगला बॉल त्याला पाठवून दिलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. देखना फटका. षटकार. आपण पाहताय प्रकाश पारदीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. एक चौकार आला तो अगदी आपण पाहताय लॉंग ऑफ मध्येच आणि त्यानंतर हा षटकार देखील आपण पाहताय वाडिश लॉंग ऑफच्या अगदी डोक्यावरूनच खेळला आणि तिथून मात्र त्या 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 6 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 11 वरती. षटकार हॅट्रिक कोणत्याही फलंदाजानं इथं जर का लगावली तर संघाचे पुरस्कर्ते
रेहान पार्टे यांच्याकडून 3,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 2,000चं कॅश प्राइज आहे आणि चौकार हॅट्रिकसाठी मात्र 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संघाचे पुरस्कर्ते संघ आता मात्र इथून विजयाकडे ज्यावेळी वाटचाल करेल. हो आणखीन एक चांगला स्ट्रोक, परंतु मिडॉन मध्ये फिल्डर आहेत बरोबर त्यांच्या हातामध्येच. जसं कॅश प्राइज लागलं गेलं तशी प्रकाश पारदीची विकेट आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मिडॉनला बीट करायचं होतं, लॉंग ऑन मध्ये फिल्डर नव्हते. तो प्रयत्न त्या ठिकाणी अनसक्सेसफुल ठरला, कारण बॅटचा अगदी जर पाहायला गेलं ना तर फेस लवकर क्लोज झाला होता. ती ताकद जनरेट करताना आलीच नाहीये. तो बॉल बरोबर मिडल झालाच नाही आणि त्याच कारणास्तव आपण पाहताय मिडॉनच्या बरोबर हातामध्ये तो झेल देऊन बसलाय प्रकाश पारदी आणि ती विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहायला गेलं तर 11 आहे. विकेट्स इथून जर पाहायला गेलं तर 2 आल्यात. एक महत्वपूर्ण षटक इथून समाप्त झालंय शिवमचं आपण पाहताय. आज शिवमनं खऱ्या अर्थानं कमालीचं कामगिरी केली या मॅच मध्ये. बॅटिंग देखील दमदार. आज बॅटिंगसाठी प्रमोट करण्यात आलं त्याला. तो बॅटिंगसाठी लवकर आला. त्यानंतर मात्र त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला चांगल्या स्ट्रोक पाहायला मिळाले आणि मात्र पहिलं षटक हाताळत असताना ते शिवमनी खऱ्या अर्थानं आपण पाहताय 11 धावा देत 2 गडी मात्र त्यानं मिळवलेत. 2 फलंदाजांना बाद केलेत आणि दोनही फलंदाज जर पाहायला गेलं ना तर अगदी चांगले फलंदाज आहेत, जे नेहमी सुरुवात ममदापूर टीमला चांगली करून देत असतात. रुहान 11 ममदापूर टीमला ते बाद झालेत. आता मात्र दीपक वरती आणि त्याच्यानंतर आपण पाहताय प्रवीण यांच्यावरती जबाबदारी असेल. हो यावेळी हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. अगदी आपण पाहताय मिड ऑफच्या बाजूनं काढलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट केली जाते. दीपकला माहिती आहे विकेट्स आल्यात, धाबा इथून देखील बनल्या जातील, परंतु विकेट्सची फार महत्वाची असेल. मी जर शेवटपर्यंत थांबलो तर या धावसंख्येचा पाठलाग मी सहजरित्या करेन. त्यासाठी मात्र थोडासा वेळ त्याच्याकडनं घेतला जातोय. आता ऍडजस्ट करेल स्वतःला. सिंगल डबलने स्कोर बोर्ड चालू ठेवेल. हेमंत आला गोलंदाजी मार्कवरती. हो चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. लेग कटरचा वापर केला हेमंतनं. इथून डॉट बॉल फेकला. आणखीन एक चांगला खऱ्या अर्थानं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धिविनायक नेरलपाडा टीमकडे. हेमंत पहिलं षटक सातत्यपूर्वक हाताळत असतो, परंतु आज जी प्लॅनिंग आखली आहे अक्षय म्हात्रेनं या स्पर्धेमध्ये ती चांगली राहिली आतापर्यंत. हो ऑन साईडला प्रॉपर टायमिंग झालाय. फिल्डर नाहीये, वॅकंट एरिया आहे. बॉल सरळ चाललाय आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग हिट. षटकार. पंचांना शहानिशा करायची आहे. तो चौकार एका षटकार आहे आणि लगेच सिक्सर आहे सर. 6 धावा असतील या बॉलवरती. चेक करण्यात आलं एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय. टीपी अंपायर आमचे बबलूबाई नजे त्या ठिकाणी चेक करतात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र तब्बल 18 वरती. 18 धावा धाव फलकावरती आता पाहायला मिळतात. हेमंतच्या विरोधामध्ये तो षटकार पाहायला मिळाला. हो यावेळी हलक्या हाताने कट करायचं होतं, बरोबर गलीमधनं बॉलला काढायचं होतं. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचेल ते 19 वरती.
19 धावा धावफलकावरती. 4 बॉल आतापर्यंत समाप्त झाले हेमंतच्या या षटकातील. सेकंड पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आणि 19 धावा धावफलकावरती 61चा पाठलाग करत असताना ओ फटका चांगला ब्लॅक स्क्रीनच्या वरून पाठवलाय बॉलला ओव्हर द बॉलर हेड. षटका ठोकलाय दीपकनं. सुरुवात केली खऱ्या अर्थानं प्रवीणनं आणि त्यानंतर मात्र दीपक देखील आता इथून आक्रमक रूप धारण करतोय आणि त्याच्या बॅटमधून देखील हा मोठा फटका पाहायला मिळतोय. 6 धाब्यांसाठी षटकार. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 25 वरती. थोडासा वेळ घेतला दीपकनं देखील. ज्या महत्वपूर्ण 2 विकेट्स आल्या होत्या तिथे मात्र सिंगलला प्राधान्य देण्यात आलं. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं आणि त्यानंतर जशी संधी मिळाली त्या संधीचं खऱ्या अर्थानं सोनं करतोय. समोर बॉल होता अगदी ओव्हरपिच होता त्याला समोरच्या दिशेनं लॉप केलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. षटकार आणि धावसंख्या तब्बल आता जाऊन पोहोचले 25 वरती. 61 बनवायचे आहेत आणि आतापर्यंत 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 1 बॉलचा अद्यापही खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकातील आपण पाहताय हेमंतच्या ह्या जोडीने जर का मॅच फिनिश केली. ओ इथे देखील विकेट करायचा होता. मिस टायमिंग राहिलाय. फिल्डर आहेत. बॉल खाली पकडली. कॅच. आणखीन एक गोल्डन विकेट. दीपकला देखील परतावा लागेल. एक मोठा स्ट्रोक आला होता त्यानंतर तो मोठा स्ट्रोकचा मोह रोखता आला नाहीये. अगदी जर पाहायला गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करायचं होतं परंतु बरोबर त्या फिल्डरच्या हातामध्ये तिथून मात्र दीपक देखील बाद झाला. तिसरी विकेट आली आहे रुहान 11 ममदापूर टीमची आपण पाहताय. धावसंख्या जाऊन पोहोचले 25. खऱ्या अर्थानं नितेश सर पाहायला गेलं तर धावगती तसं पाहायला गेलं तर अगदी तो रन रेट कायम ठेवण्यात आला परंतु त्या विकेट्स आल्यात. त्या विकेटचा तो दबाव आहे. पूर्णपणे जबाबदारी आता इथून या धावसंख्येला चेस करण्याची खऱ्या अर्थानं मिडल ऑर्डरवरती आपल्याला येताना पाहायला मिळेल. कारण की इथून 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करतील. प्रवीण ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि आता 5व्या क्रमांकावरती भालचंद्र बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच देखील आणखीन एक चांगली बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. जे शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ते यशोदीप डिक्सल. या 2 टीम मध्ये बिग फाईट आपल्याला मॅच पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती आपण पाहता स्वतः टीमचा कर्णधार अक्षय मात्रे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. 3ऱ्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर स्वतः कर्णधारानं आपल्याकडे जबाबदारी घेतली आहे 3ऱ्या षटकाची. समोर आपण पाहताय सॅकिंग एंडवरती आपल्याला प्रवीण पाहायला मिळतात. एक मोठा फटका तर त्यांच्या बॅटमधून आला. तेच आता सॅकिंग एंडवरती आहेत. हो चांगला बॉल आउट साइड ऑफ स्टंप. परफेक्ट वाईड यॉर्कर इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल न झाली आहे सुरुवात 3ऱ्या षटकाला अक्षय मात्रेचा. हा डॉट बॉल आलाय. जेवढे डॉट बॉल आता येतील ना तेवढं प्रेशर वाढेल खऱ्या अर्थानं रुहान 11 ममदापूर टीमवरती. या डॉट बॉलला खऱ्या अर्थानं मोठ्या फटक्यांमध्ये परिवर्तित करावं लागेल. मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. हो हलक्या हाताने कट करायचं होतं. लेट कट खेळायचं होतं. टायमिंग साधता आलं नाहीये. बॉलमध्ये गती आहे. बॉल निघून गेल्यानंतर खऱ्या अर्थानं बॅट आली आहे. इतका गतिमान चेंडू आपल्याला अक्षय मात्रेचा पाहायला मिळतोय. टीमचा कॅप्टन टीमचा सर्व टीमची संपूर्ण जबाबदारी लीडर या टीमचा सेनापती. हो ऑन साईडला फटका खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. त्या ठिकाणी फिल्डर आहेत परंतु एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र आता 26 धावा धावफलकावरती आहेत. येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील ते 15 आणि धावा बनवायचे आहेत. त्या 15 बॉल आणि 35 अजूनही मॅच संपलेली नाहीये. अजूनही इथून मॅच बाकी आहे. या मॅचचा रिझल्ट काही होऊ शकतो कारण की जी सुरुवात खऱ्या अर्थानं आपण पाहता ऋषीने मिळवून दिली होती. त्यानंतर मात्र अक्षयनं चांगली बॅटिंग केली. शुभमनं बॅटिंग केली. मिडल ऑर्डरमध्ये थोड्याशा धावा कमी आल्या. हो इथे फ्लिक केलाय परंतु ताकद नव्हती या फटक्यामध्ये. फिल्डर देखील दूर राहतील. एक तर कंप्लीट झाली आहे. का मिळणार दुसरी आणि दुसरी देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा मिळतील इतका वेळ दोन्ही बॅटरकडे होता. त्या 2 धावा इथून कंप्लीटच झाल्यात. 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 28 वरती. समीकरण बदलेल. 14 बॉल आणि आता 33 ची गरज आहे. अक्षय मात्रे बोलला म्हटल्यानंतर अगदी आपण पाहताय ना की त्याच्याकडे दोन्ही कट आहेत. लेग कट लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेक.
ओ लोअर फुल टॉस मिस टायमिंग ऋषीच्या हातामध्ये होम डिलिव्हरी फलंदाज बालचंद्र देखील बाद. एका पाठोपाठ एक विकेट शेताना आपल्याला पाहायला मिळतात. 61 धावसंख्येचा पाठलाग करायचे, मोठी धावसंख्या चेस करायची. पार्टनरशिप फार मॅटर करते या मॅच मध्ये. पार्टनरशिप जर झाली, पार्टनरशिप जर का बनली तर या मॅचचा आणि या धावसंख्येचा पाठलाग तुम्ही करू शकता. परंतु ती धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ती पार्टनरशिप ही फार महत्त्वपूर्ण आहे. ती पार्टनरशिप इथून बिल्डअप होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज इथून चांगली कामगिरी करतात, गोलंदाज इथून मात्र विकेट्स मिळवतात. त्या विकेटच्या शोधामध्येच आहेत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 28 वरती. इथून 4 फलंदाज महत्वाचे बाद झालेत. प्रवीण अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि गुफरान आला बॅटिंग करण्यासाठी आता 6व्या क्रमांकावरती. जिशानजी पार्टे यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी. हो बॅटची कट घेतली आहे पाठीमागे. शॉट फाईन लेगला पकडली कॅच. ज्या वेळी कॅच प्राइज लावण्यात आलं त्या वेळी खऱ्या अर्थानं आपण पाहता विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. विकेट्स आले आणखीन एक आपण पाहता या ठिकाणी गुरफ्रान देखील बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आणि आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय वसीम आलेत आणि त्यांच्या 3 षटकारांसाठी तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. जिशान पार्टे यांच्याकडून एक कॅश प्राइज मॅग्नेट आणि 10,000 जर पाहिजे असतील तर बॉल सीमारेषेच्या पलीकडे मारावेच लागतील. आणि त्या 10,000च्या चक्करमध्ये मॅच देखील क्लोज येईल. ते 10,000 उपयुक्ती ठरतील टीमसाठी की नाही हे आता पाहावं लागेल. 3 षटकारांसाठी 10,000चं कॅश प्राइज लावण्यात आलं आहे. परंतु मॅच देखील आता इथून फसत चालली आहे. मॅच थोडीशी दूर होती आहे. 4थं षटक इथून सुरुवात होईल. पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आपण पाहता हेमंतला बोलवलंय, त्याच्याकडे ती जबाबदारी सोपवली आहे. हो हलक्या हाताने कट केलाय, बरोबर गलीमधून बॉलला काढलाय. बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. एकच्या प्रवीणनं चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. आपण पाहता अजूनपर्यंत विकेट्सवरती उभा राहिलाय. या धावसंख्येचा पाठलाग करतोय. त्याची ते खऱ्या अर्थानं ती प्रयत्न चालू आहेत या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते ते अगदी आपण पाहताय 32. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 61चा पाठलाग करत असताना. हो आणखीन एक चांगला स्ट्रोक यावेळी कव्हर मधून बॉलला काढलाय. डीप मध्ये बॉल आलाय. डीप मधनं कव्हर मधनं फिल्डर येतील तोपर्यंत दुसऱ्या दाबेचा प्रयत्न. फेकी 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 इथून मात्र अगदी आपण पाहते खराब केली आहे. आणि तोपर्यंत 2 धाबा इथून देखील कम्प्लीटच झाल्यात. 34 धावफलकावरती बॉल शिल्लक असतील ते 10 आणि 27 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 1-2 मोठे फटके आले तर मॅचचा अगदी आपण पाहताय चित्र बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. ते समीकरण बदलताना पाहायला मिळेल. परंतु ते मोठे फटके येतील का? हो चांगला बॉल यावेळी. चांगला बॉल टाकला. लाईन थोडीशी पाठीमागे ठेवली, वेग थोडा वाढवलाय आणि तिथून मात्र बॅटरला बीट केलाय. चांगला बॉल पाहायला मिळतो हेमंतचा. आपण पाहताय हेमंतनं देखील बरेचशा स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे ॲज अ बॉलर, ॲज अ बॅट्समन. तोच हेमंत आता बॉलिंग मार्कवरती आहे आणि इथून मात्र हा डॉट बॉल फेकतोय. हो चांगला बॉल. फुलेलींचा बॉल बॅटला ब्रश झालाय. पाठीमागे डायरेक्ट हिट केली आहे. फिल्डर अगदी दूर आहेत बॅकअपसाठी. परंतु एक धाव तर इथून मिळेल. एकापेक्षा जास्त नाही. एक धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल. 35-35.
ओ स्ट्रोक समोरच्या दिशेने केलाय, फिल्डर आहेत लॉंग ऑन मध्ये आणि तिथून जर पाहायला गेलं तर एक सिंगल धाव इथून जरूर पाहायला मिळेल. 36 धावा धाव फलकावरती आपण पाहता. इथे देखील आपण पाहता विकेट आली आहे, फलंदाज बाद झाला आणि पूर्णपणे आता पकड मजबूतच झाली आहे. ती म्हणजे सिद्धिविनायक नेरलपाडा टीमच्या या मॅच वरती 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. मोहन पारदीच्या बॅटमधून जर का त्या धावा आल्या असता, तो संघर्ष मोहन पारदीचा जर या मैदानावरती पाहायला मिळाला असता तर मात्र या मॅचला मजा आली असती. कारण की त्याला साथ देखील आपण पाहताय, त्या ठिकाणी आपण पाहताय ती दिनेशची, दीपकची आणि त्यानंतर प्रकाशची आपल्याला मिळाली असती तर मात्र या मॅचला मजा आली असती. कारण की दोन्ही टीम एकाच कॅलिबरच्या आहेत, एकाच ताकदीच्या आहेत. परंतु त्या बॅटिंगमध्ये जर पाहायला गेलं तर तो तसा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला नाही रुहान 11 ममदापूर टीमकडनं. ती बॅटिंग तशी झाली असती तर मजाच आली असती. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम रेडी झाल्यात. ओ फटका फटका चांगला खेळला, फिल्डर आहेत परंतु बनतील दर्शक. आपल्या खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा षटकार ठोकलाय फलंदाज नासिर. षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं कॅश. बबली यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि मॅच जिंकवली तर 10,000 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42. ओ चांगला बॉल परंतु पंच सांगतात इट्स अ वाईड. एक्स्ट्रा धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धाब्यानं 43 धावा धाव फलकावरती. प्रतीक शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग करतोय. ओ आणखीन एक स्ट्रोक चांगला केलाय परंतु फिल्डर आहे थोडेसे दूर राहतील तोपर्यंत बॉल सरळ चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. धावसंख्या आपण पाहता इथून जाऊन पोहोचली आहे ती मात्र 47 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हो चांगला बॉल यावेळी बरोबर जर पाहायला गेलं तर व्हाईट लाईनच्या अगदी बाजूने बॉल काढलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहायला गेलं तर अगदी 47 शेवटपर्यंत लढती आहे. रुहाना 11. ओ स्ट्रोक इथे देखील चांगला खेळला
गॅप शोधण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, गॅप शोधू शकले नाही आहेत. एक सिंगल धाव इथून कंप्लीट जाते आणि मॅच मात्र जिंकली आहे ती सिद्धिविनायक नेरलपाडा टीमनं. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे नितेशजी तरे